नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत समृद्ध अशा लोणार सरोवराच्या जवळील लोणार तालुक्यातील समृद्धतेने नटलेल्या या निसर्गाच्या सानिध्यात बरेचसे अजगर सापडतात। अजगर म्हणजे एक महत्त्वाचा निसर्गातील एक अन्नसाखळीतील घटक आहे आणि त्याला जीवदान देत आहे आमचे कुलकर्णी सर। लोणारमध्ये पायथनची अंडी सापडलेली आहेत। कुलकर्णी सर सर्पमित्र आज त्याची निगा राखताय। अजगराचे अंडे आपल्याजवळ आहेत। पिंपळनेर जवळील धरणामध्ये हे रिस्टोरेशन काम करत असताना काही कामगारांना सापडले। JCBच्या खोऱ्यामध्ये आले होते, परंतु कुलकर्णी सरांनी त्याची संगोपनाची काळजी घेतली। मी लोणारकर टीमचे कुलकर्णी सर आहेत, सर्पमित्र कुलकर्णी सर। अजगर रॉक पायथन हा जगात वावरणारा सर्वात मोठा बिनविषारी साप आहे। ही अंडी उबवण्यासाठी श्री कुलकर्णी सर यांनी इन्क्युबेटर बनवलं व त्यांना त्यामधून ते बाहेर अंडी काढायचे होते। लवकरच हे अंड्यातील पिलं बाहेर येतील अशी आपण अपेक्षा करूया व यांना जीवदान देण्याचं काम आपण करूया। विशिष्ट प्रमाणाचं टेम्परेचर या अजगरांना अंड्यातून बाहेर येण्यासाठी लागते, ते आपण मेंटेन केलेलं आहे। टोटल 10 अंडे सापडले होते। त्यातले आता तिथं JCBचं काम चालू असल्यामुळे खोदताना 2 अंडी त्यातली फुटली होती। तर त्यातनं जवळपास 1.25 फुटाची ऑलमोस्ट 90% डेव्हलप पिल्लं बाहेर निघाली होती। त्यातली म्हणजे आता जे बाहेर फुटल्यामुळे आणि पूर्ण डेव्हलप नसल्यामुळे ते दोन्ही पिल्लं मेली, पण बाकीची जी 8 अंडी आहेत ती 100% पूर्णपणे हॅच होतील अशी अपेक्षा आहे। तर लेट्स होप फॉर द बेस्ट। बघता बघता आमच्या प्रयत्नांना यश आलेले आहे व काही दिवसांनंतर बाहेर निघालेले हे पिल्ले आपण बघू शकता। छोट्या अंडांमधून पिल्ले म्हणजे सपोले अजगरांचे पिल्ले बाहेर यायला लागले व खरंच खूपच आनंद झाला, कारण JCBच्या फाळ्यामध्ये अटकलेले हे अंडे तिथे फुटले असते व कोणी खाऊन घेतले असते, परंतु याला विशिष्ट पद्धतीने इन्क्युबेटरमध्ये टेम्परेचर देऊन आपण याला बाहेर काढलेले आहेत व ते आता बाहेर यायला लागले आहेत। हा एक खूप मोठा प्रसंग लोणार या ठिकाणी घडत आहे। खरंच हा खूपच महत्त्वाचा क्षण होता। हे बघा, हे अजगर आपल्याला काही दिवस आधी श्री कुलकर्णी सर सर्पमित्र यांना सापडले होते व त्यांनी त्यांचं योग्य संगोपन केलं व त्यांना अंड्यातून बाहेर काढलं। आता एक खूप छान पिल्ले असे तयार झालेले आहेत। यांना लवकरच आपण नॅचरल आदिवासात सोडणार आहोत। तर बघा, किती सुंदर असे अजगराचे पिल्ले आहेत। अजगर हा खूप महत्त्वाचा अन्न साखळीतली एक प्राणी आहे, सर्प आहे। खूप महत्त्वाचं काम हा अन्न साखळीत करत असतो। तर आता आपण याला लवकरच सोडणार आहोत। खूप छान असे हे अजगराचे पिल्ले आहेत। हे बघा, याला रॉक पायथन म्हणतात आणि खूप महत्त्वाचा असा हा साप आहे। तर कुलकर्णी सरांनी खरंच यांना जीवदान दिलेलं आहे असं आपण म्हणू शकतो। सर, या सापांना निसर्गाच्या अधिवासात सोडल्यानंतर बरेच दिवस सापांचा कॉल आला नाही व त्यानंतर आमचे संतोष जाधव यांच्या घरासमोर एक अजगराचं पिल्लू आम्हाला सापडलं व तेही आम्ही निसर्गामध्ये सोडून दिलं। त्यानंतर आणखी छोटे अजगराचे पिल्ले रोडवर सापडले असे कॉल आले व त्यानंतर मातमळ शिवारामध्ये एका शेततळ्यामध्ये मोठा अजगर पडलेला असा विनय कुलकर्णी यांना कॉल आला व आम्ही सर्व सर्पमित्र त्या दिशेने निघालो। खरंच त्या शेततळ्यामध्ये एक मोठा अजगर पडलेला आम्हाला दिसला व त्या अजगराला काढण्याचे शर्तीचे प्रयत्न चालू केले। मेहकरमधील, लोणारमधील व सर्पमित्र एकत्र येऊन त्याला काढण्याचा प्रयत्न करू लागले। पहिले त्याला आम्ही एका झाडाच्या फांदीवर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तो त्या फांदीवर बसत नव्हता व त्यानंतर निर्णय घेतला की शेततळ्यामध्ये उतरून त्याला पकडणे हा एक खूप मोठा अवघड टास्क होता व तो पूर्ण झाला। सर्पमित्र विनय कुलकर्णी, सर्पमित्र सचिन कापुरे, सर्पमित्र कमलेश आगरकर, सर्पमित्र बंटी नरवाडे, मेहकरचे विलास पाटील आणि ऋतिक सुसर व चंदू असे सर्व सर्पमित्र येऊन त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले व ते त्यांनी केले पूर्ण। सर्पमित्र बंटी नरवाडे, विशाल वर्मा
हेही तिथे पोहोचले व अशा पद्धतीने या सापाला जीवदान मिळाले. त्यानंतर काही दिवसांनी पिंपळनेर इथे सानपच्या शेतात हा मोठा अजगर निघाला होता. हा जवळपास सगळ्यात मोठा अजगर. नमस्कार मित्र, आज आपल्यासोबत आहे अजगर. आणि अजगर हा शेड्यूल 1चा प्राणी आहे. जेवढं आपल्याला टायगरसाठी प्रोटेक्शन असतं तेवढंच याला प्रोटेक्शन गव्हर्नमेंटने आणि फॉरेस्टने दिलेलं आहे. तर काल हा पिंपळनेर शिवारात एका कोठ्याजवळ आढळला आणि श्री विनय कुलकर्णी आमचे गुरु त्यांनी आगरकर आणि आम्ही तिघांनी याला रेस्क्यू केलेला आहे व आता याला आम्ही याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये सोडण्यासाठी आलेलो आहोत. आणि याचं वेट आहे जवळपास आता 10 किलो याचं वेट आहे. 10 किलोच्या थोडं वरती भरेल, 10 किलो वेट आहे. लोणारमध्ये सर्वच प्रथम याच वेळेस हा इतका मोठ्या प्रमाणात मोठा अजगर आपल्याला सापडलेला आहे. प्राणी ॲनिमल अजगर आपल्याला सापडलेला आहे. आम्ही याची वन विभागाला याची माहिती दिली आणि वन विभागाचे कर्मचारी आमच्यासोबत इथे आहेत. वाघ साहेब वनपाल यांनाही आम्ही कळवलं व त्यांची अनुमती घेऊनच आम्ही याला इथे नैसर्गिक आदिवासामध्ये सोडत आहोत. सात फुटाचा हा लांबी असलेला पायथन, रॉक पायथन आहे. लगेच समोर वन विभागासाठी याची लांबी व मोजमाप केलेलं कधी आवश्यक असते, याची नोंद होत असते. कारण लोणारमध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला लांबीचा सापडलेला आहे, वजनाचा सापडलेला आहे. त्यामुळं सर्व निसर्गप्रेमीमध्ये एक आनंदाचा आणि उत्सुकतेचं वातावरण तयार झालेलं आहे. कारण हा असणे म्हणजे एक नैसर्गिक आदिवासात खूप चांगला आहे लोणारमध्ये, हे मी पर्यटकांना मोठ्या खुशीने सांगू शकतो. आता आपण याला याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये सोडत आहोत. आता हा चाललेला आहे. नाही शेड्यूल 1चा हा प्राणी आहे. या सापांना सोडल्यानंतर लगातार 2 अजगर आम्हाला एक विहिरीत व एक पिंपळनेरच्या कोठ्याजवळ आढळला असे कॉल आले. त्यानंतर त्यांना पकडण्यात आले. व्यवस्थित रेस्क्यू केल्यानंतर त्यांचेही मोजमाप करून वन विभागाला कळवून त्यांनाही नैसर्गिक आदिवासामध्ये सोडण्यात आले. असा हा आमचा लोणारचा समृद्ध असा वारसा, जो अन्नसाखळीतील मुख्य घटक असलेला अजगर याला व्यवस्थित ठेवत आहे. अजगर सामान्यतः 2.5 मीटर लांब असतो, पण 7 ते 8 मीटर लांबीचे नमुनेही आपल्याला बऱ्याच ठिकाणी आढळतात. हे एकाच वेळी 2 अजगर आम्हाला सापडले व तेही आम्ही त्यांच्या नैसर्गिक आदिवासात सुखरूप सोडले. आपल्या शेपटीने विळखे घालून हा आपलं भक्ष्य त्यामध्ये गुदमरून मारून त्याला खात असतो. बऱ्याच ठिकाणी अजगरांनी माणसे गिळल्याचे दाखले देखील सापडतात. या मोठ्या सापाला ॲनाकोंडाही म्हणतात. तो पाण्यामध्ये त्याच्या शिकारीच्या मागे जर लागला त्याला खाल्ल्याशिवाय सोडत नाही. अशी झडप घालून तो आपल्या भक्ष्याला काबीज करत असतो. तर अशा या आमच्या लोणारमधील अजगरांची माहिती आपण घेतली. समृद्धीने नटलेल्या व निसर्गाने ठेवा दिलेल्या आमच्या लोणारमध्ये हा एक महत्त्वाचा अजगर सापडतो, याविषयी आम्ही धन्य आहोत आणि याचे संगोपन आम्ही लोणारवासी व लोणार येथील सृष्टी नक्कीच करेल अशी मी ग्वाही देतो. सर्पमित्र विनय कुलकर्णी, ज्यांना 30 वर्षांचा अनुभव सापांमध्ये आहे, त्यांनी आम्हाला या साप रेस्क्यू करण्याचं ट्रेनिंग दिलं, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. कृपया सापांची ओळख असल्याशिवाय त्याला हाताळू नका, ही माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे. तर मित्रांनो, आज आपण लोणारमधील
रेस्क्यू केलेले व त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये सोडलेल्या महत्त्वाच्या घटकाविषयी म्हणजे अजगर हा एक अन्नसाखळीतल्या मुख्य घटकाविषयी आपण माहिती घेतली व ती माहिती आपण सदैव आपल्याजवळ ठेवू, कारण अजगराला मारणे म्हणजे त्याची जमानतही होत नाही, कारण तो शेड्यूल 1 मधला ॲनिमल आहे. तर मित्रांनो, धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. मी सचिन कापुरे, मी लोणारकर टीम, लोणार.